नमस्कार. आज मी बनवत आहे पावच्या रेसिपी 2 प्रकारे. याकरता मी इथे पाव घेतलेला आहे. त्याला आपल्याला मधून कट करून घ्यायचं आहे आणि बटर लावून आपल्याला दोन्हीकडून याला तव्यावर शेकून घ्यायचं आहे. तुम्ही बटरच्या ऐवजी तुपाचाही वापर इथे करू शकता. एका तव्यावर मी बटर लावून घेतलेलं आहे आणि आता यावर आपल्याला पाव शेकून घ्यायचा आहे. ह्याच पद्धतीने मी सगळे पाव शेकून घेतलेले आहेत. 15 ते 20 पाकळ्या मी लसणाच्या किसून घेतलेल्या आहेत. आपण बारीकही कट करून घेऊ शकतो. आता त्याच तव्यावर मी 1 ते 1.5 टेबलस्पून बटर घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हा लसूण ब्राऊन होतपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे करायचं आहे. लसूण थोडासा ब्राऊन होत आला की यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. एक बारीक कट केलेला कांदा मी इथे घालत आहे. कांद्याला आपल्याला खूप शिजवून घ्यायचा नाही आहे. बस त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांद्याला आपल्याला ब्राऊन नाही करायचं आहे. चवीपुरतं मीठ आणि अर्धा टीस्पून मी किसलेलं आलं इथे घालत आहे आणि याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून थंड करायला ठेवते आहे. पाव जो आपण कट करून घेतलेला होता त्यावर आता आपल्याला हिरवी चटणी लावायची आहे. मुलं जर खाणारी असतील तर तुम्ही हिरवी चटणीच्या ऐवजी इथे टोमॅटो सॉस पण लावू शकता. ही हिरवी मिरची, सांबार आणि पुदिन्याची चटणी आहे. त्यावर आपण तयार करून घेतलेलं मिश्रण, थोडासा बारीक कट केलेला सांबार आणि पुदिना इथे घातलेला आहे. आपल्याला आवडत असेल तर आपण याच्यावर किसून चीजसुद्धा घालू शकतो किंवा मिक्स हर्बसुद्धा घालू शकतो. त्याच्यानेही याची चव फार छान लागते. सगळे पाव मी ह्या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आणि आता याकरता आपल्याला एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, जो मसाला उरलेला होता तो इथे घालत आहे. पाव टीस्पून हिंग, चवीपुरतं मीठ आणि बारीक कट केलेला सांबार इथे घालत आहे. पुदिना जर असेल तर त्यालाही तुम्ही थोडंसं घालू शकता. पाव टीस्पून जिरे इथे घालत आहे. एक छोटा कांदा बारीक कट करून इथे घालत आहे आणि थोडासा पुदिना आणि कसुरी मेथी इथे घालत आहे. हे ऑप्शनल आहे. याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून याचं आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण आपल्याला खूप घट्टही नको पाहिजे आणि खूप पातळही नको पाहिजे आहे. मिश्रण तयार आहे ते मी साईडला ठेवते आणि जे पाव आता आपण तयार करून घेतलेले आहे त्याला मी मधून कट करते. आता याला आपल्याला ह्या मिश्रणामध्ये डीप करून घ्यायचं आहे. गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता ही भजी आपल्याला चम्मचने किंवा हाताने, जी पद्धत आपल्याला सोयीची वाटते त्या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहे. आलटवून पलटवून ही भजी आपल्याला सोनेरी रंगावर छान तळून घ्यायची आहेत. पाव पकोडा आपला तयार आहे. याला मी काढून घेते. हे पकोडे हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर सुद्धा फार छान लागतात. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये जो मसाला पाव मी भरून घेतलेला आहे त्या पावाला मी आता शेकून घेत आहे. तव्यावर मी तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही बटरचाही वापर करू शकता, पण मी मुलांकरता बनवत आहे म्हणून तूप लावून घेतलेला आहे. आणि जो मसाला पाव आपण भरून ठेवलेला आहे त्याला आपल्याला ह्या तव्यावर आपल्याला दाबून दाबून दोन्हीकडून छान क्रिस्पी होतपर्यंत शेकून घ्यायचा आहे. हा पावसुद्धा खायला फार छान लागतो. ज्यांना तेलकट चालत नाही त्यांच्याकरता हे खूप चांगला ऑप्शन आहे. दोन्हीकडून पाव मी शेकून घेतलेले आहेत. आता मी याला कट करत आहे. हा पाव तुम्ही सॉसबरोबर, हिरव्या चटणीबरोबर किंवा असाही चहाबरोबर खाल्ला तरी छान लागतो. मुलांकरता बनवत असाल तर हिरव्या चटणीच्या ऐवजी टोमॅटो सॉसचा वापर करा. एकदा नक्की ट्राय करा.